Hello everyone, and today in third lecture of your neural control and coordination, we are going to talk about the detailed structure of your central neural system. ठीक आहे. लास्ट 2 लेक्चर्स मध्ये आपण काय कव्हर केलंय की न्यूरॉन्स, त्याचं स्ट्रक्चर, त्याचे वेगवेगळे टाइप्स डिपेंडिंग ऑन फंक्शन, लोकेशन और व्हॉटएव्हर, आणि हाऊ नर्व इम्पल्स इज जनरेटेड, कंडक्टेड, हाऊ सिनॅप्स फॉर्म, विच आर डिफरंट एलिमेंट्स ऑफ सिनॅप्स. Now in this lecture we will try to understand details of central nervous system, including its all parts and their functions. Clear? So let's start with your central neural system. ठीक है. Central nervous system माहिती तुम्हाला how it is made of or which parts are involved in central nervous system. There are basically two parts. माहिती आहे तुम्हाला brain and spinal cord. या दोन पासून तुमची सेंट्रल नर्वस सिस्टम बनलेली आहे. आता जसं प्रत्येक ऑर्गनचा तुमच्या बॉडीमध्ये एक एम्ब्रॉयनिक स्टेजमध्ये डेव्हलप होते वेळी वेगवेगळे जे लेयर्स प्रेझेंट असतात, जसं की एम्ब्रॉयनिक एंडोडर्म, एक्टोडर्म, मेसोडर्म, तर त्या प्रत्येक लेअर पासून डिफरंट ऑर्गन्स आर फॉर्म्ड. सिमिलरली तुमचं सेंट्रल नर्वस सिस्टम किंवा इन शॉर्ट तुमची नर्वस सिस्टम ती कुठल्या लेअर पासून तयारी झालेली असेल तर दॅट इज मेड फ्रॉम युअर एम्ब्रॉयनिक एक्टोडर्म. समजते मी काय बोलतो? जसं हार्ट किंवा सर्क्युलेटरी सिस्टम, कंप्लीट सर्क्युलेटरी सिस्टम इज मेड फ्रॉम युअर एम्ब्रॉयनिक मेसोडर्म. ठीक आहे ना. तसंच एम्ब्रॉयनिक एक्टोडर्म पासून तुमची कंप्लीट सेंट्रल नर्वस सिस्टम ही तयार होणार. ठीक. आता टेक्निकल टर्म जर वापरायचं झालं तर ब्रेन साठी आपण त्याला एक शब्द वापरणार, अँड ब्रेन इज ऑल्सो कॉल्ड एज एन्सेफॅलॉन. काय म्हणणार आपण त्याला? एन्सेफॅलॉन. आता याच्यानंतर एन्सेफॅलॉन रिलेटेड एनी टर्म इफ यू कम अक्रॉस, कुठलीही जर अशी टर्म असेल, फॉर एक्झाम्पल एन्सेफॅलायटिस, ITIS, दॅट मीन्स देर इज अ इन्फ्लामेशन. ठीक आहे. आणि त्याच्या अगोदर शब्द काय लागलेला असेल? एन्सेफॅलायटिस म्हणजे एन्सेफॅलॉन, दॅट मीन्स देअर मस्ट बी इन्फ्लामेशन ऑफ सम पार्ट ऑफ ब्रेन. त्या कंडिशनला तुम्ही म्हणा एन्सेफॅलायटिस. किंवा सेकंड एक्झाम्पल देऊ आपण, एन्सेफॅलोपॅथी. हा शब्द आला तर तुम्हाला पॅथोस किंवा पॅथी म्हणजे समजतं की डिसीज कंडिशन. ते एन्सेफॅलॉन लागून आलं म्हणजेच काय? ब्रेन मस्ट बी इन डिसीज कंडिशन. क्लिअर? तर आपण ब्रेनला नॉर्मली काय बोलणार आता? एन्सेफॅलॉन. आणि याचे सब पार्ट्स असतील ड्युरिंग इट्स क्लासिफिकेशन we will also give different names to different sub parts of brain. ठीक आहे. आणि ब्रेन आणि स्पायनल कॉर्ड. आता ब्रेन आणि स्पायनल कॉर्ड हे जे दोन तुमचे पार्ट्स तयार झाले, तर एम्ब्रॉयनिक डेव्हलपमेंट, न्यूरल डेव्हलपमेंटच्या वेळी न्यूरल ट्यूब इज सिंथेसाइज्ड. न्यूरल ट्यूब मीन्स व्हॉट? समजण्यासाठी म्हणून आपण एक असं स्ट्रक्चर घेऊ. सपोज दिस इज अ न्यूरल ट्यूब, आणि या पार्टला तुम्ही इथे म्हणणार दिस इज अ अँटेरियर पार्ट. वेल, अँटेरियर पार्ट. आणि याला कन्सिडर करा तुम्ही कॉडल. कॉडल म्हणजे मागचा भाग किंवा शेपटीकडचा भाग इन शॉर्ट. तर ही जी न्यूरल ट्यूब असेल तर त्याच्या ह्या जो सॉलिड पार्ट आपण इथे दाखवलाय तर इट डेव्हलप्स इनटू ब्रेन. न्यूरल ट्यूबचा अँटेरियर पार्ट कशामध्ये डेव्हलप होणार? ब्रेन मध्ये डेव्हलप होणार. आणि कॉडल पार्ट म्हणजे त्याच्या पाठीमागचा भाग इट विल डेव्हलप इनटू युअर स्पायनल कॉर्ड. समजते सगळ्यांना? आता जेव्हा एम्ब्रॉयनिक स्टेज मध्ये याची डेव्हलपमेंट सुरू झाली आहे तर ती डेव्हलपमेंट तेव्हाच कम्प्लीट होणार का? नो. डेव्हलपमेंट ऑफ ब्रेन विदिन फर्स्ट 2 years आफ्टर बर्थ, पहिल्या जन्म झाल्यानंतर त्या बाळाच्या पहिल्या 2 वर्षामध्ये 70 to 80% डेव्हलपमेंट ऑफ ब्रेन टेक्स प्लेस. जवळपास 70 ते 80% डेव्हलपमेंट काय होऊन जाणार? कम्प्लीट होऊन जाणार. कुठे लिहिलंय आपण इथे? वेल, 70 ते 80% पार्ट इट इज डेव्हलप्ड विदिन 2 years ऑफ बर्थ. ठीक आहे ना. आणि 6 वर्षापर्यंत in 6 years of age complete development of brain takes place. त्याच्याचमुळे मुलांना जर ब्रेन रिलेटेड किंवा तुमच्या काय म्हणू आपण त्याला बुद्धी रिलेटेड कुठलेही जर सवयी लावायचे असतील तर नॉर्मली काय म्हणतात की जितक्या अर्ली एज मध्ये त्याला सवयी लागतील म्हणजे 5 ते 6 वर्षापर्यंत तितका त्या सवयी त्याच्या फायनल परमनंट होतील. अदरवाईज जसं जसं एज वाढणार तसं तसं त्या बाळामध्ये किंवा त्या मुलामध्ये ब्रेन डेव्हलपमेंटचे चान्सेस किंवा लॉजिक डेव्हलप होण्याचे चान्सेस हे काय असणार? रेअर असणार. अप टू 10% इट कुड बी डेव्हलप्ड. राईट. तर आपण बोलतोय 6 वर्षापर्यंत याची ब्रेनची डेव्हलपमेंट विल बी फिनिश्ड, कम्प्लिटेड. आणि स्पायनल कॉर्ड बद्दल जर बोलायचं तर 4 to 5 years ऑफ एज कम्प्लीट डेव्हलपमेंट ऑफ स्पायनल कॉर्ड टेक्स प्लेस. 4 ते 5 वर्षापर्यंत स्पायनल कॉर्ड सुद्धा कम्प्लीट डेव्हलप होऊन जाणार. याचे डिटेल्स आपण त्याचे इंडिव्हिज्युअल स्ट्रक्चर जेव्हा आपण बघू तेव्हा सगळं आपण चर्चा त्याची करणार आहोतच. नेक्स्ट, आता ह्युमन ब्रेन आहे. ह्युमन ब्रेन जो की आपल्या क्रेनियम मध्ये, क्रेनियल बॉक्स मध्ये प्रेझेंट आहे. आता आपल्याला त्याचं वेट जाणवत आहे का? आपल्याला त्याचं वेट जाणवत नाही.
मग वेट जाणवत नाही याचा अर्थ तो एकदम हलका फुलका ऑर्गन असेल का? नो. मेलच्या केसमध्ये, ह्युमन मेलमध्ये द वेट ऑफ ब्रेन इज 1400 ग्राम अँड इन फिमेल दॅट इट वेस अराउंड 1250 ग्राम. एक ॲव्हरेज वेट काढलेलं असतं. आता मेलमध्ये 1400 ग्राम दाखवतोय आणि फिमेलमध्ये 1250 दाखवतोय. इट डझंट मीन की फिमेल आर लेस इंटेलिजंट दॅन मेल. समजलंय? साईज किंवा त्याचं वेट इट हॅज नथिंग टू डू विथ द इंटेलिजन्स ऑफ दॅट पर्सन. त्याचं इंटेलिजन्स किती आहे त्याच्या साईजवरून, नाही तर खूप जड डोक्याचे लोक सुद्धा दिसतात तुम्हाला, डोकंच मोठं असेल आणि मंद बुद्धी असतात, मग त्यांचा ब्रेन तर जड भरणार, मग ते इंटेलिजंट झालेत का? नो. आणि तसंही बघायला गेलं तर हायेस्ट वेट या जगभरामध्ये जो हायेस्ट ब्रेन सापडलाय तर 2800 ते 2900 ग्रामचा ब्रेन सापडलाय. मग तो सगळ्यात हुशार झाला का? नो. आईन्स्टाईनचं जर घेतलं तुम्ही उदाहरण, तर आईन्स्टाईनचा मेंदू ब्रेन फक्त 1275 ग्राम भरला होता वेन ही वॉज डेड. जेव्हा त्याचं अनालिसिस केलं, ठीक आहे ना, तर तेव्हा फक्त 1275 ग्राम भरला. मग ही वॉज अ ग्रेट सायंटिस्ट. आपण तर त्यांच्या समोर कुठेच भरणार नाही, बरोबर की नाही? इट मीन्स सिंपल लँग्वेजमध्ये सांगायचं झालं तर वेट ऑफ ब्रेन हॅज नो रिलेशन विथ द इंटेलिजन्स. क्लिअर? ठीक आहे. आता 750 ml ब्लड एव्हरी मिनिट युअर ब्रेन रिक्वायर्ड 750 ml, अंदाजे 5 ते 5.5 लिटर ब्लड तुमच्या बॉडीमध्ये प्रेझेंट असणार. ठीक आहे. सर्क्युलेटिंग दर मिनिटाला किती ब्लड सर्क्युलेट होणार? 5040 ml, अप्रॉक्सिमेटली 5 लिटर्स. 5 लिटरचे जर तुम्ही पार्ट्स केले तर 1/6 पार्ट, अराउंड 1/6 or 1/7 पार्ट ब्लड इज कन्झ्युम्ड बाय युअर ब्रेन. समजतंय? ऑक्सिजनची क्वांटिटी जर बोलले तर 15% ऑफ ऑक्सिजन इज 15 to 20% ऑक्सिजन इज रिक्वायर्ड बाय युअर ब्रेन नॉर्मल कंडिशन्समध्ये. वेल, तर ह्या रिक्वायरमेंट झाल्या. आणि ब्रेनची डेव्हलपमेंट जी होणार आपल्या ब्रेनमध्ये, तर इन केस ती डेव्हलपमेंट जर झाली नाही, फेल्युअर इन डेव्हलपमेंट ऑफ ब्रेन ड्युरिंग एम्ब्रॉयनिक स्टेज, एम्ब्रॉयमध्ये ज्या फिटसची डेव्हलपमेंट होते आणि त्यावेळी जर ब्रेन डेव्हलप झाला नाही, तर दॅट कंडिशन इज टर्म्ड एज एनेन्सेफॅली. एन्सेफॅलॉन मीन्स युअर ब्रेन. एनेन्सेफॅली, ए मीन्स नो. एनेन्सेफॅली मीन्स नो फॉर्मेशन ऑर नो डेव्हलपमेंट ऑफ ब्रेन. ही झाली कुठली कंडिशन? ही झाली तुमची एनेन्सेफॅलिक कंडिशन. नेक्स्ट, सपोज मीन्स व्हॉट? आपण सांगितलं इन्स्टेड ऑफ लिम्फ देर इज अ प्रेझेन्स ऑफ cerebrospinal fluid in the brain and the quantity of which is fixed. Normally 700 to 720 means approximately आपण value 720 ml of CSF is produced every day. क्लिअर आहे? आणि त्याच्यापैकी त्याचं जे कॉन्स्टंट व्हॉल्यूम असेल तर कॉन्स्टंट व्हॉल्यूम ऑफ CSF इज 120 ml. आता व्हेंट्रिकल्सचं आपण डिस्कशन करण्यात आहोत, तरी सुद्धा सांगतोय देर आर 4 व्हेंट्रिकल्स. इथे आपण असं काढू त्याला. सपोज हे 4 व्हेंट्रिकल्स आहे, मी रफ काढतोय, याचं एक्सप्लेनेशन आपल्याला बघायचं आहे. हे 4 व्हेंट्रिकल्स असतील, ठीक आहे ना. हा पहिला व्हेंट्रिकल, दिस इज सेकंड, दिस वन इज थर्ड वन. त्या दोनच्या मध्ये देर इज अ प्रेझेन्स ऑफ सम ट्यूब, आणि त्या ट्यूबला म्हणतात फोरामेन ऑफ मोनरो. फोरामेन ऑफ मोनरो याला आपल्याला बघायचं आहे खरं तर, पण आता मोनरो. तर फोरामेन ऑफ मोनरो जर हा ब्लॉक झाला किंवा याच्यामध्ये काही डिफेक्ट आला तर या भागामध्ये पूर्ण काय ही फ्लुइड जमा होऊन जाणार. ठीक आहे ना. आणि ही डेंजरस कंडिशन असणार, कारण सरळ आपण याला म्हणू की तुमच्या मेंदूमध्ये पाणी जमा झालंय. पाणी जमा झालंय मीन्स व्हॉट? पाणी जमा झालं मीन्स CSF जमा झालंय. तर दॅट कंडिशन ऑफ अक्युम्युलेशन ऑफ एक्सेस क्वांटिटी ऑफ CSF, जास्त CSF ची क्वांटिटी ब्रेन मध्ये जमा होणे, दॅट कंडिशन इज टर्म्ड एज हायड्रोसेफॅलस. भरपूर साऱ्या गोष्टी सांगता येतील, तरी सुद्धा आपण जितक्या रिलेटेड गोष्टी आहेत तितक्या डिस्कस करण्याचा ट्राय करू. क्लिअर? चलो आगे चलते फिर. नेक्स्ट इज डेव्हलपमेंट ऑफ ब्रेन. आता ब्रेन हा डेव्हलप होतोय. आपण सांगितलं की एम्ब्रॉयनिक स्टेज मध्ये न्यूरल ट्यूब होती, त्याच्यापासून अँटेरियर पार्ट पासून ब्रेन तयार झालाय, कॉडल पार्ट पासून स्पायनल कॉर्ड तयार होतोय. तर यांची ऍक्च्युअल डेव्हलपमेंट होती कशी आणि त्यांचे ब्रेनचे जे वेगवेगळे पार्ट्स असतील, जसं की फोर ब्रेन, मिड ब्रेन, हाइंड ब्रेन, यांची डेव्हलपमेंट कशी होती ती आपण इथे बघू, त्याचा एक प्रयत्न करू. ठीक आहे ना. तर आता हे एनसीईआरटी मध्ये इनफॅक्ट त्याचा उल्लेख नाहीये, तरी सुद्धा तुम्हाला याच्या बेसिक गोष्टी माहिती असाव्यात की कुठल्या लेअर पासून हे तयार होणार आणि कुठले कुठले पार्ट त्याच्यापासून तयार होतील. ठीक आहे. वेल, तर सी हियर, सपोज कन्सिडर करा की दिस इज युअर लार्जर पोर्शन, हा सेकंड पोर्शन घेतो आपण, आणि दिस वन इज अ थर्ड पोर्शन.
तर याच्यापासून तुमचे वेगवेगळे ब्रेनचे पार्ट्स आता तयार होणार आहे, जसं की फोर ब्रेन, मिड ब्रेन आणि हाइंड ब्रेन. तर याला सरळ नाव देऊन देऊ आपण. याच्यापासून काय तयार होणार, तर फोर ब्रेन तयार होणार. सेकंड मिडल पार्ट पासून मिड ब्रेन तयार होईल आणि दिस वन इज युअर हाइंड ब्रेन. ठीक आहे. यांचे नाव सुद्धा क्लासिफिकेशन ज्यावेळी आपण बघू की फोर ब्रेनला तुम्ही प्रोजेन्सेफॅलॉन म्हणाल किंवा मिड ब्रेनला मेसेन्सेफॅलॉन आणि हाइंड ब्रेनला रोमेन्सेफॅलॉन. ठीक आहे. तर यांची डेव्हलपमेंट जेव्हा होणार तर या पार्ट पासून वरचा पार्ट हा परत डिवाइड होणार. जसं की सेक्शुअल रिप्रोडक्शन इन अँजिओस्पर्म किंवा फ्लॉवरिंग प्लांट मध्ये सेक्शुअल रिप्रोडक्शन मध्ये एम्ब्रायोची डेव्हलपमेंट जी होतीये त्याच्यामध्ये वेगवेगळे शेप्स तो घेतो. ठीक आहे ना, जसं की हार्ट शेप, हॉर्सशू शेप. सिमिलरली इथे सुद्धा हा वेगवेगळे शेप घेणार आणि आपण आता कन्सिडर करू की एक वरचा पार्ट याचा असा तयार होईल आणि स्मॉल पोर्शन असा तयार होईल. इथे याला मिटवून घेऊ आपण. ठीक आहे. या वरच्या पार्टचे आता काय, सॉरी, या वरच्या पार्टचे आता हे असे दोन पार्ट्स तयार झाले कारण त्याचं आता डिव्हिजन सुरू झालेलं आहे. तर वरती जो पार्ट असेल तर हे एक आणि दोन असे मी दोन हेमिस्फिअर म्हणून म्हणतो याला. तर दिस पार्ट विल डेव्हलप इनटू युअर सेरेब्रम आणि सेरेब्रमलाच आपण टेक्निकल लँग्वेज म्हणू इथे टेलेन्सेफॅलॉन. काय तयार होणार याच्यापासून, टेलेन्सेफॅलॉन. लक्षात घ्यायचंय. वेल, सेकंड जो असेल, सेकंड पार्ट जो असतो त्याच्यापासून तयार होणार डायन्सेफॅलॉन, कारण हे दोन्हीही पार्ट कुणाचे, फोर ब्रेनचे पार्ट असतील. क्लासिफिकेशन मध्ये सर्व क्लिअर होईलच. आपण याला काय बोललो, वरचा सेक्शन जो आहे हा फोर ब्रेन मध्ये डेव्हलप होईल. आणि फोर ब्रेनचे सब टाइप्स काय, एक तर सेरेब्रम हा मेजर पार्ट 85% आणि डायन्सेफॅलॉन हा सेकंड लार्जेस्ट पार्ट की ज्याचे अजून तीन पार्ट होतील. याचे तीन पार्ट्स कुठले होतील अजून, एपिथॅलामस. ठीक आहे, मी फास्ट लिहिण्याचा प्रयत्न करतो. देन युअर थॅलामस अँड हायपोथॅलामस. असे तीन पार्ट या डायन्सेफॅलॉन पासून तयार होणार इन फ्युचर. क्लिअर. तर हे झाले दोन पार्ट. आता मधला पार्ट घेऊ आपण. मधल्या पार्ट पासून ऑब्व्हियसली मिड ब्रेनच तयार होणार आणि मिड ब्रेनला आपण इथे म्हणू आता मेसेन्सेफॅलॉन. वेल, आणि लास्ट पार्ट जो असेल तर लास्ट पार्ट पासून सुद्धा आता दोन पार्ट्स तयार होतील, सब पार्ट्स म्हणू आपण त्याला. कारण हँड ब्रेन जो असतो, हँड ब्रेन मध्ये एक तर पॉन्स, मेडुला ऑब्लंगटा आणि सेरेबेलम असे तीन पार्ट आहेत. तर हा जो पार्ट असेल तर इट विल डिवाइड इनटू पॉन्स अँड सेरेबेलम and last part will develop into medulla oblongata. medulla oblongata. ठीक आहे. आता यांचे नाव सुद्धा इथे देऊनच देऊ आपण, म्हणजे वारंवार तुम्हाला रिवाइजही होईल आणि लक्षात येण्यासाठी सोपं सुद्धा होईल. तर सेरेबेलम आणि पॉन्स या दोघां मिळून जे स्ट्रक्चर तयार होईल त्याला तुम्ही म्हणायचं मेटेनसेफॅलॉन. मेटेनसेफॅलॉन. आणि जो मेडुला ऑब्लंगटा असेल त्यालाच आपण नाव काय देणार, मायलेनसेफॅलॉन. So these are various parts of your brain which are developed from this neural tube. कळते सर्वांना. आता याच्यानंतर अडल्ट मध्ये जेव्हा त्याचं कन्व्हर्जन होणार, जशी त्या चिल्ड्रनची, चाइल्डची ग्रोथ होत जाणार किंवा त्या फिटसची ग्रोथ म्हणू आपण नंतर नंतर, तर त्यावेळी काय होणार की याच्यामध्ये व्हेंट्रिकल्स सुद्धा तयार होतील. ठीक आहे ना. जसं की याला सांगितलं आपण हा सेरेब्रम मध्ये होईल, तर या दोन ठिकाणी काय येणार, दोन व्हेंट्रिकल्स तयार होतील. आता डायन्सेफॅलॉन असेल तर डायन्सेफॅलॉन मध्ये थर्ड व्हेंट्रिकल प्रेझेंट असतो आणि तुमचा मायलेन्सेफॅलॉन किंवा हे पॉन्स आणि इथे साईडला सेरेबेलम येईल, तर इथे तुमचा फोर्थ व्हेंट्रिकल तयार होतो. तर ह्या काय झालं, फ्युचर डेव्हलपमेंट ऑफ दॅट ब्रेन. क्लिअर आहे. तर दिस इज हाऊ डेव्हलपमेंट ऑफ ब्रेन टेक्स प्लेस. तुम्ही याचा स्क्रीनशॉट घेऊ शकता. ठीक आहे ना, की तुम्हाला समजण्यासाठी अजून सोपं होईल की कुठला पार्ट आणि त्याचे सब पार्ट कुठले तयार होणार आहे. क्लासिफिकेशन आपण बघणार आहोतच. क्लिअर. चलो आगे चलते फिर. आता नेक्स्ट असेल आपलं एक जनरल स्ट्रक्चर ऑफ युअर ब्रेन. जर तुम्ही याचा लॅटरल सेक्शन, लॉन्जिट्युडिनल सेक्शन म्हणून असं मधून जर याला काप घेतला, आता मी असा उभा आहे सपोज, सिमिलरली जर इथून मधून कापला आपण याला, तर ब्रेन वुड लुक सिमिलर टू दिस. ठीक. तर हा जो तुम्हाला वरती पार्ट दिसतोय सगळ्यात वरचा, तर दिस पोर्शन, हा पोर्शन असेल तुमचा सेरेब्रम. दिस एंटायर पोर्शन इज ऑफ सेरेब्रम. मी ज्याला एनसर्कल केलंय दॅट पार्ट इज सेरेब्रम. आपण इथे शॉर्ट मध्ये लिहू सेरेब्रम. याला आपल्याला परत स्टडी करायचं आहेच, तरी सुद्धा एक जनरल त्याची आयडिया असणं गरजेचं आहे. वेल, इथे मध्ये दिसतोय बघा तुम्हाला दिस वन, मी ज्याला आउटलाईन्स काढतोय दिस पार्ट. तर हा जो पार्ट असेल की जो तुमच्या सेरेब्रमला दोन हेमिस्फिअर मध्ये डिवाइड करणार. आपण समोर हेमिस्फिअर सुद्धा बघूच. तर दॅट पार्ट इज टर्म्ड ॲज कॉर्पस कॅलोझम.
आणि कॉर्पस कॅलोझम म्हणजे काय असणार आहे? दिस इज अ नर्व ट्रॅक्ट. नर्व ट्रॅक्ट आपण समोर बघू. ट्रॅक्ट कशाला म्हणायचं, फायबर कशाला म्हणायचं, नर्व कशाला म्हणायचं आणि गँग्लिया कशाला म्हणायचं. ठीक आहे. तर कॉर्पस कॅलोझम विच सेपरेट्स युअर टू हेमिस्फिअर्स. कन्सिडर करा हे तुमचा ब्रेन, आणि याला जर तुम्ही असं वरतून बघितलं तर मध्ये एक फिशर असेल, त्याला फिशर म्हणजेच हा एक लेफ्ट पार्ट तयार होईल आणि राईट पार्ट तयार होईल. ठीक आहे ना. तर या दोन पार्टचं इंटरनल कनेक्शन असणार, तर ते कनेक्शन म्हणजेच तुमचा कॉर्पस कॅलोझोम असेल. नंतर इथे मध्ये दिसतोय तुम्हाला वेल दिस पोर्शन हा थॅलामस आणि हायपोथॅलामसचा पोर्शन असेल. क्लिअर? सॉरी, हा थॅलामस असेल आणि हा एपिथॅलामस, अँड दिस इज हायपोथॅलामस. आणि हायपोथॅलामसचं खाली एक्सटेन्शन येणार अँड दॅट विल बिकम युअर पिट्युटरी ग्लँड. क्लिअर आहे? याचे सगळे डिस्कशन आपण करतोच आहे नंतर, तरी सुद्धा मी सांगतोय तुम्हाला लोकेशन लक्षात यावं म्हणून आपण हँड रिटन सुद्धा एक त्याचा स्केच तयार करू. वेल, हा जो पोर्शन दिसतोय तुम्हाला, या पोर्शनला तुम्ही म्हणायचे पॉन्स ओरोली किंवा पॉन्स, अँड दिस पोर्शन इज युअर मेडुला ऑब्लंगटा. क्लिअर आहे? अँड दिस वेब लाईक स्ट्रक्चर, जाळ्यासारखं जे स्ट्रक्चर दिसते तुम्हाला हाइंड ब्रेनचा पार्ट, तर याला तुम्ही म्हणणार सेरेबेलम. ठीक. आणि एक गोष्ट अजून लक्षात घ्यायची आहे, हा जो एपिथॅलामस असतोय तर एपिथॅलामस पासून इथे एक्सटेन्शन असेल ती पिनियल बॉडी, हायपोथॅलामसचं एक्सटेन्शन पिट्युटरी बॉडी, नंतर हा कॉर्पस कॅलोझम, आणि याच सेक्शन मधून अशी याच्यामधून पास होणारं स्ट्रक्चर असेल ट्यूबच्या स्वरूपात, जे की वेगवेगळ्या व्हेंट्रिकल्सचा मिळणार. इनफॅक्ट ते इथे दाखवलंय बघा, सॉरी इथे बघू आपण. ही जी ट्यूब दिसते तुम्हाला, दिस ट्यूब विच एक्सटेंड्स ट्रायंग्युलर शेप मध्ये, जी आतमध्ये गेली, इथे असा शेप दाखवलाय बघा हा, तर दॅट इज युअर फोर्थ व्हेंट्रिकल. हे कुठलं व्हेंट्रिकल असतं? फोर्थ, 4 नंबरचं व्हेंट्रिकल. आणि हे जे मध्ये मी काढले, दिस विल बी युअर थर्ड व्हेंट्रिकल. आणि मध्ये इथे फर्स्ट आणि सेकंड, जे की सेरेब्रम मध्ये व्हेंट्रिकल्स प्रेझेंट असतील, ते सुद्धा आपण परत काढू. ठीक आहे. आणि वरती जे तुम्हाला दिसतंय तिथे, वेल, हे जे पूर्ण गायरा आणि सल्काय किंवा रिजेस किंवा हे जे फोल्ड झालेले दिसतात, फोल्ड, तर त्या फोल्डलाच आतला जो भाग असतो हा डिप्रेस झालेला, तर त्याला तुम्ही म्हणता सल्कस, आणि वरती आलेला भाग त्याला म्हणता तुम्ही गायरस. ठीक आहे ना. तर हे जरी सर्कस, गायरस आणि या कॉर्टिकल रिजन झाला तुमच्या फोर ब्रेनचा म्हणजे सेरेब्रमचा. ठीक. आता हे इन शॉर्ट तुम्ही माहिती करून घ्या, काय काय स्ट्रक्चर आपल्याला शिकायचे. सेरेबेलम, मेडुला ऑब्लंगटा, पॉन्स ओरोली, हे 3 मिळून तुमचा हाइंड ब्रेन तयार होतोय. हे क्लिअर आहे. नंतर हा मधला तुमचा डायन्सेफेलॉनचा पार्ट दिसतोय तुम्हाला. डायन्सेफेलॉन मध्ये थॅलामस, हायपोथॅलामस आणि एपिथॅलामस हे आपण स्टडी करू. नंतर हा जो कम्प्लीट सेरिब्रमचा पार्ट दिसतो, याच्यावरती वेगवेगळे लोब्स प्रेझेंट असतील. आता फॉर एक्झाम्पल लोब म्हणजे काय? हा एक लोब तयार होणार, इथे एक फिशर दिसतो, हा एक लोब तयार होईल, आणि दिस वन इथे दिसतोय, हा दिस वन इज फोर्थ लोब. म्हणजे याला तुम्ही फ्रंटल लोब, याला परायटल, याला ऑक्सिपिटल आणि याला टेम्पोरल लोब म्हणणार. एक जनरल आयडिया मी तुम्हाला याच्याबद्दल दिली, आपण त्याला परत स्केच करू. ठीक आहे ना. चला पुढे जाऊ. आता काही इम्पॉर्टंट गोष्टी, जसं मी तुम्हाला बोललो, नर्वस सिस्टम शिकते वेळी तुम्हाला गँग्लिया ही टर्म येणार, न्यूरॉन ही टर्म येईल, किंवा नर्व ट्रॅक किंवा नर्व्स किंवा नर्व फायबर अशा टर्म्स येतील. तर कुठल्या भागामध्ये, म्हणजे कारण आपल्या नर्वस सिस्टमला डिवाइड केलं होतं आपण, सेंट्रल नर्वस सिस्टम, पेरिफेरल नर्वस सिस्टम. पेरिफेरलला सोमॅटिक आणि ऑटोनॉमस मध्ये, ऑटोनॉमसला सिम्पॅथेटिक, पॅरासिम्पॅथेटिक. तर कुठल्या पार्ट मध्ये ते न्यूरॉन किंवा त्यांचे सायटॉन किंवा एक्झॉन हे जे पार्ट आहेत न्यूरॉनचे, तर यांना वेगवेगळ्या ठिकाणी आपण काय बोलणार ते आपण बघू. सी हिअर, कलेक्शन ऑफ सायटॉन. कलेक्शन ऑफ सायटॉन, सायटॉन मीन्स सेल बॉडी, इज कॉल्ड न्यूक्लाई इन सीएनएस. म्हणजे सीएनएस मध्ये सायटॉनचं जे कलेक्शन असेल, सायटॉन कलेक्शन, ठीक आहे ना, दॅट सायटॉन कलेक्शन इज टर्म्ड ॲज न्यूक्लाई. फॉर एक्झाम्पल, केमिकल कोऑर्डिनेशन मध्ये आपण शिकलो की वेगवेगळे हॉर्मोन्स जे की रिलीज होतात, तर त्यापैकी काही हॉर्मोन जे असतील, नॉर्मली रिलीजिंग हॉर्मोन आणि इनहिबिटिंग हॉर्मोन्स, हे कुणापासून रिलीज होतात? हायपोथॅलामस. ठीक आहे ना. हायपोथॅलामस इज अ पार्ट ऑफ युअर ब्रेन. तर हायपोथॅलामसच्या कुठल्या पार्ट मधून, तर त्याला म्हणतो आपण हायपोथॅलामिक न्यूक्लाय. तर ते न्यूक्लाय आर नथिंग बट दीज आर कलेक्शन ऑफ सेल बॉडी. सायटॉनचं कलेक्शन, न्यूरॉनचं स्ट्रक्चर आपण बघितलेलं आहे. हे जर पेरिफेरल नर्वस सिस्टम मध्ये या सायटॉनचं कलेक्शन जर असेल, म्हणजे आपण त्याला म्हणू कलेक्शन ऑफ सायटॉन इन पेरिफेरल नर्वस सिस्टम, इट इज टर्म्ड ॲज गँग्लिया. जसं आपण सांगितलं की सुडो युनिपोलर न्यूरॉन्स, these are present in dorsal root ganglia. Dorsal root ganglia ही टर्म आपण वापरली होती इन द व्हेरी फर्स्ट लेक्चर. तर गँग्लिया इज नथिंग बट कलेक्शन ऑफ सेल बॉडीज, पण कुठे? पेरिफेरल नर्वस सिस्टम मध्ये.
कारण तुमचा तो गँग्लिया स्पायनल कॉर्डच्या स्क्वॉड पासून बाहेर निघणारे सगळे न्यूरॉन्स आहेत पेरिफेरल नर्व्हस सिस्टम मध्ये इन्व्हेजिनेट होतात, बरोबर की नाही? म्हणून त्याला म्हणू आपण गँग्लिया. नंतर कलेक्शन ऑफ नर्व फायबर इन सीएनएस. जर सीएनएस मध्ये कलेक्शन ऑफ नर्व फायबरला तुम्ही काय म्हणता? एक्झॉन. इट इज कॉल्ड एज नर्व ट्रॅक्ट. शब्द येईल आपल्याला नर्व ट्रॅक्ट, जसं की पॉन्स मध्ये, ठीक आहे ना, किंवा तुमच्या मिड ब्रेन मध्ये की ट्रॅक्ट्स ऑफ लॉन्जिट्युडिनल फायबर्स आर प्रेझेंट इन द मिड ब्रेन. तर ट्रॅक्ट म्हणजे इज नथिंग बट इट इज अ कलेक्शन ऑफ नर्व फायबर्स. नर्व फायबर मीन्स व्हॉट? सपोज दिस इज वन न्यूरॉन, दिस इज अनदर न्यूरॉन, थर्ड न्यूरॉन, त्याचे हे सगळे काय झाले? एक्झॉन झाले, आणि असे याला सेल बॉडीज अटॅच असतील फॉर एक्झाम्पल. तर हे जे कलेक्शन दिसतंय तुम्हाला, हे एक्झॉनचं कलेक्शन, दिस इज एक्झॉन. तर दॅट एक्झॉन कलेक्शन इज कॉल्ड एज नर्व ट्रॅक्ट. वेल, कुणामध्ये? सेंट्रल नर्वस सिस्टम मध्ये. समजते सगळ्यांना? ठीक आहे. आणि तेच जर कलेक्शन एक्झॉनचं पीएनएस मध्ये असेल, मी फक्त याला आता असं एक दाखवून देतो, म्हणजे सेम एज अबाव. पेरिफेरल नर्वस सिस्टम मध्ये जर असेल तर तुम्ही त्याला काय म्हणणार? सिम्पली नर्व. म्हणजे एक्झॉनचं कलेक्शन पेरिफेरल नर्वस सिस्टम मध्ये जर असेल तर सिम्पली इट विल बी टर्म्ड एज नर्व. हे कॉन्सेप्ट तुम्हाला क्लिअर असाव्यात, ठीक आहे? म्हणजे गँग्लिया कुठे आहे किंवा न्यूक्लाय, परत एकदा रिपीट करू. सेंट्रल नर्वस सिस्टम मध्ये न्यूक्लाय, पेरिफेरल नर्वस सिस्टम मध्ये कलेक्शन ऑफ सायटोन इज कॉल्ड एज युअर गँग्लिया. कलेक्शन ऑफ नर्व फायबर्स ऑफ युअर एक्झॉन in central nervous system is nerve tract, and in peripheral nervous system it will be collection of axon or nerve fiber will be termed as your simple nerve. पुढे जाऊ. आता आपण बघू की ह्युमन ब्रेन आणि त्याचं क्लासिफिकेशन, की ह्युमन ब्रेन हा कशामध्ये डिवाइड झालाय. तर स्टार्टिंग विथ युअर ह्युमन ब्रेन. इथे लिहितोय मी, थोडंसं बोल्ड करू आपण. वेल, दिस इज ह्युमन ब्रेन. आता या ह्युमन ब्रेनला कुठल्या कुठल्या टाईप मध्ये म्हटलं आहे, याच टाईप मध्ये डिवाइड करता येईल. त्याचे 3 टाइप्स असतील किंवा पार्ट असतील. इनफॅक्ट फोर ब्रेन, सेकंड विल बी युअर मिड ब्रेन, अँड लास्ट पार्ट ऑफ युअर ब्रेन इज हाइंड ब्रेन. त्याचे नाव सुद्धा आपण दिले होते, तुम्हाला आठवत असतील तर, ठीक आहे ना? त्याला एरो देऊन देऊ आपण. सो दीज आर 3 पार्ट्स ऑफ ब्रेन: फोर ब्रेन, मिड ब्रेन, हाइंड ब्रेन. फोर ब्रेनचं नाव याला आपण काय म्हटलं होतं? प्रोजेनसेफॅलॉन. प्रोजेनसेफॅलॉन. याला मिड ब्रेनला आपण म्हटलोय मेसेन्सेफॅलॉन. हे नाव लक्षात असू द्या, ठीक आहे ना? आणि या हाइंड ब्रेनला आपण बोललो रोम्बेन्सेफॅलॉन. आता फोर ब्रेन हा कशामध्ये डिवाइड झालाय? तर फोर ब्रेन इज डिवाइडेड इनटू मेजर पार्ट, दॅट इज युअर सेरेब्रम. आणि या सेरेब्रमला थोडंसं आपल्याला थिकनेस कमी करावं लागेल आणि वेगळ्या कलर मध्ये लिहू आपण. तर सेरेब्रम इज कॉल्ड एज टेलेन्सेफॅलॉन. काय म्हणू आपण याला? टेलेन्सेफॅलॉन. ठीक आहे. नेक्स्ट इज युअर डायन्सेफॅलॉन. सेकंड पार्ट काय झाला फोर ब्रेनचा? डायन्सेफॅलॉन. आणि हाच डायन्सेफॅलॉन आता आपण 3 पार्ट मध्ये डिवाइड करू. हिअर सी हिअर. तर त्याच्यामधला पहिला पार्ट असणार तुमचा एपिथॅलामस. काय म्हणू आपण त्याला? एपिथॅलामस. मधल्या ज्या लॅटरल वॉल मध्ये जो प्रेझेंट असेल दॅट इज युअर थॅलामस. अँड फ्लोअर और व्हेंट्रल टू द थॅलामस देयर विल बी युअर हायपोथॅलामस. असं आपण यांचं डिव्हिजन करणार. क्लिअर आहे? तर हे झालं सेकंड पार्ट ऑफ फोर ब्रेन. पहिला पार्ट काय बघितला आपण? सेरेब्रम. सेकंड पार्ट इज डायन्सेफॅलॉन. डायन्सेफॅलॉनचे आपण परत 3 पार्ट केले. आणि लास्ट पार्ट ऑफ फोर ब्रेन इज युअर ऑल्फॅक्टरी लोब्स. क्लिअर? त्याला म्हटलं आपण ऑल्फॅक्टरी लोब्स. वेल, तर हे झालं तुमचा फोर ब्रेन. मिड ब्रेन मध्ये त्याला म्हटलं आपण मेसेन्सेफॅलॉन. तर त्याचे 2 पार्ट असतील, नंबर 1 अँड दिस इज नंबर 2. तर नंबर 1 इज युअर कॉर्पोरा क्वाड्रिजेमिना किंवा त्याला म्हणा तुम्ही ऑप्टिक लोब्स. इथे लिहितो मी जे आपल्या एनसीईआरटी मध्ये दिलंय ऑप्टिक लोब्स. लोब्स हा शब्द वापरलाय त्यांनी आणि यालाच आपण नाव काय देणार? कॉर्पोरा क्वाड्रिजेमिना. इथे स्लॅश करतो मी, ठीक आहे ना? कॉर्पोरा क्वाड्रिजेमिना नावामध्येच आहे बघा. कॉर्पोरा, कॉर्पस मीन्स युअर बॉडी, क्वाड्री मीन्स 4 आणि जेमिना मीन्स न्यूक्लियस सारख्या 4 बॉडीज म्हणजे कॉर्पोरा क्वाड्रिजेमिना किंवा त्यालाच आपण म्हणतो ऑप्टिक लोब्स. अँड सेकंड पार्ट इज युअर क्रुरा सेरेब्री or
त्यालाच आपण ऑर मध्ये नाव देऊ सेरेब्रल पेडुंकल. काय म्हणणार आपण त्याला? सेरेब्रल पेडुंकल. यांचे फंक्शन इंडिव्हिज्युअल त्या पार्ट मध्ये गेल्यानंतर आपण डिस्कस करू. ठीक. नेक्स्ट हाइंड ब्रेन. हाइंड ब्रेनचा अनदर नेम इज युअर रॉम्बेनसेफॅलॉन. तर रॉम्बेनसेफॅलॉन त्याचे टाइप्स कुठले? तर नंबर 1, दिस वन इज 2 अँड 3. तर नंबर 1 त्याचा जो पार्ट असेल त्याला तुम्ही म्हणायचं पॉन्स वरोली. सिम्पली पॉन्स म्हणू शकता, पॉन्स वरोली. सेकंड इज युअर सेरेबेलम. सेकंड लार्जेस्ट पार्ट ऑफ ब्रेन सेरेबेलम, 11% ऑफ टोटल ब्रेन. जसं की सेरेब्रम आपण बोलणार आहोत की 85% ऑफ टोटल ब्रेन सेरेबेलम. अँड लास्ट इज युअर मेडुला ऑब्लंगटा. मेडुला ऑब्लंगटा. This is the division of your brain. Clear है? Yes. You could take the screenshot of this. Well, चलायचं आता पुढे, आपण पुढे जाऊ. ठीक आहे. आता एक एक पार्टला आपण स्टडी करू. त्याच्या अगोदर आपल्याला ब्रेनचं एक जनरलाइज स्ट्रक्चर सुद्धा बघायचंय. कुठल्या पार्टला आपण काय म्हणतो, कॉर्पस कॅलोजम काय, तर ते आता आपण इथे बघण्याचा ट्राय करू. चला मी यालाही फिनिश करतो. ठीक आहे. आपण फ्रेश डायग्राम घेऊ त्याची आता. वेल, आता आपण सांगितलं फोर ब्रेन, मिड ब्रेन, हाइंड ब्रेन. फोर ब्रेन मध्ये सांगितलं सेरेब्रम. त्याच्यामध्ये आता डायग्राम मध्ये जर तुम्ही बघितलं तर याला काय आपण ओपन करून बघू शकत नाही, बरोबर की नाही. तर आतमध्ये डायन्सेफलॉन प्रेझेंट असणार. मग थॅलामस कुठे, हायपोथॅलामस, एपिथॅलामस कुठे, मिड ब्रेनची लोकेशन किंवा पोझिशन कुठे येणार, हे सगळे आता आपण एकदा इन शॉर्ट बघण्याचा ट्राय करू आणि नंतर आपण डायग्राम कडे जाऊ. ठीक आहे. वेल, चला तर आता आपण काय करू, वेगवेगळे ब्रेनचे पार्ट एनिमेशनच्या थ्रू बघण्याचा ट्राय करू. अदरवाईज इकडे मी स्केच ड्रॉ करेल, त्याच्यामध्ये तुम्हाला पूर्ण लोकेशन्स, पर्टिक्युलरली ही डायग्राम काढते वेळी आपण इंटरेस्टेड कशामध्ये असणार, नो डाऊट आपण इंडिव्हिज्युअल पार्ट्स ब्रेनचे बघणार आहोतच, परंतु त्यातल्या त्यात व्हेंट्रिकल्सची पोझिशन काय, सेपरेट हेडिंग अंडर सुद्धा आपण व्हेंट्रिकल्स बघणार. परंतु इथे ब्रेन मध्ये व्हेंट्रिकल्स कुठल्या कुठल्या पोझिशनला असतात ते सुद्धा आपण याच डायग्राम मध्ये बघू. क्लिअर आहे? ओके. आता आपण अॅनिमेशन मध्ये बघू. एक मिनिट. सी, आता तुम्ही इथे बघू शकाल की हे कम्प्लीट तुमचा ब्रेन आणि हा स्पायनल कॉर्ड येलो कलर मध्ये. दिस इज युअर सेरेब्रम. ठीक आहे. आणि याच्यावरती ज्या फोल्ड दिसतात त्याला आपण बोलू काय बोलायचं, रिजेस, गायरस आणि सल्कस. आता इथे सेरेबेलम तुम्हाला दिसतोय हा. दिस इज युअर स्पायनल कॉर्ड, दिस इज मेडुला ऑब्लंगटा, पॉन्स वरोली, त्याच्यावरती मिड ब्रेन. हा सेरेब्रमचा लॅटरल व्ह्यू झालाय. आपण एक जस्ट बघून घेतोय फक्त आणि नंतर आपण डायग्राम बघू. ठीक. आता समोरून इथे जे तुम्हाला एक स्वेलिंग दिसतंय दॅट इज अ पिट्युटरी ग्लँड, कारण हायपोथॅलामस मधून बाहेर आलेलं स्ट्रक्चर असेल आणि हे तर वेगवेगळे न्यूरॉन्स बाहेर पडतात, नर्व्स बाहेर पडतात. आणि हे फायलम टर्मिनल स्पायनल कॉर्डचं, दिस इज स्पायनल कॉर्ड. वेल, एक जनरल लोकेशन बघतो आपण परत बघूच त्याला. सेरेबेलम, त्याच्यामध्ये पार्टिशनिंग, वर्मिस ज्याला म्हणतो आपण, तेही लक्षात येईल. हे दोन सेरेब्रल हेमिस्फिअर मध्ये वर्मिस. दिस इज सेंट्रल मेडियन फिशर विच डिवाइड्स हेमिस्फिअर इन टू हेमिस्फिअर्स. हे वेगवेगळे सर्कस, हा सेंट्रल सर्कस दिसतोय, हा टेम्पोरल लोब तुमचा मागचा, सॉरी ऑक्सिपिटल, हा टेम्पोरल, हा फ्रंटल लोब, हे दोन फ्रंटल लोब असतील. आणि वेल, येऊ दे त्याला एक मिनिट. आणि इथे की नाही रे बाबा. ओके, दिस वन विल बी युअर परायटल लोब. ठीक आहे. परायटल, टेम्पोरल, समोर फ्रंटल असणार, हे फ्रंटल दोन लोब्स. तर अशा प्रकारे यांचं काय असणार, एक डिव्हिजन असणार. तर आता मी याचा स्केच तयार करतोय सो दॅट यू अंडरस्टँड वेगवेगळे पार्ट्स कोण कोणावरती येते, कुणाच्या मध्ये किंवा कुणाच्या समोर येणार ते सर्व. आणि व्हेंट्रिकल, पर्टिक्युलरली व्हेंट्रिकलची पोझिशन. ठीक आहे ना. आता मी याला बंद करतोय. वेल, ठीक आहे. आपण आता इकडे स्केच ड्रॉ करू त्याचा 2-3 वेळा. सी इयर, मी 2-3 वेळा याला इंडिव्हिज्युअली सेपरेट डायग्राम्स काढणार सो दॅट यू नो की कुठले पार्ट कुठे लोकेट असतात, हे तुम्हाला कम्प्लीट मेमोराइज व्हावं यासाठी. क्लिअर आहे? ठीक आहे. तर आता आपण काय करू, वरतून सपोज दिस इज युअर सेरेब्रम. ठीक आहे ना. डायग्राम मध्ये कमी अधिक होऊ शकेल. ठीक आहे. तरी सुद्धा ट्राय करतोय मी काढण्याचा याला. हा सेरेब्रम काढतोय आपण आता. वेल, दिस इज युअर सेरेब्रम. ठीक आहे. आता या इथे जो पार्ट येतोय मध्ये, तर मध्ये इथे पार्ट येणार दॅट इज युअर पॉन्स. आता याला ऍज सच घेऊ नका, कारण ते थोडासा स्पेरिकल टाइप स्ट्रक्चर असेल. आणि पॉन्स नंतर एक मिनिट आपण त्याला मेडुलाला वरती घेऊ अगोदर, मिड ब्रेनला आय मीन.
इथे मी घेतोय आता मिड ब्रेन, दिस इज युअर मिड ब्रेन, याला घेऊत आपण इथे पॉन्स, आणि इथे जे स्ट्रक्चर असेल दॅट इज युअर मेडुला ऑब्लंगटा. ठीक, आपण कशामध्ये मेनली इंटरेस्टेड आहोत, व्हेंट्रिकलचे पोझिशन आपण या डायग्राम मध्ये समजून घेऊ. अदरवाईज तुमच्या ब्रेनचे आय मीन फोर ब्रेन त्यातलं त्यात सेरेब्रम लार्जेस्ट पार्ट, त्याचे जे लोब्स असतील ते समोर बघू आपण, किंवा ह्या डायग्राम मध्ये गायरा सल्का हे काय सर्व जे स्ट्रक्चर्स असतील ते आपण पुढे बघूच. वेल ठीक आहे, आता काय होणार की याला नाव देऊ, चला दिस इज युअर, शॉर्ट मध्ये देतोय मी मेडुला ऑब्लंगटा, दिस इज पॉन्स, पॉन्स वरोली म्हणतो आपण त्याला, अँड दिस इज युअर मिड ब्रेन. ठीक आहे ना, हा तुमचा मिड ब्रेन. मिड ब्रेनच्या वरती जे स्ट्रक्चर असणार, कारण जेव्हा आपण एक्सप्लेन करतो तेव्हा आपल्याला या सर्व गोष्टी लक्षात येत नाहीत की ऍक्च्युअल लोकेशन, कारण वरतून फक्त सेरेब्रम आपल्याला 2 डायमेन्शनल डायग्राम मध्ये दिसेल, पण व्हेंट्रल व्ह्यू आपल्याला कळत नाही फारसा, त्याच्यामुळे आपण इथे ट्राय करू. हा काय झाला मेडुला ऑब्लंगटा, दिस इज युअर पॉन्स अँड दिस इज युअर मिड ब्रेन. ठीक आहे ना, मिड ब्रेनच्या वरती जे स्ट्रक्चर एक प्रेझेंट असेल, थोडंसं स्लांटिंग स्ट्रक्चर प्रेझेंट असेल, अँड दिस स्ट्रक्चर इज ऑफ युअर डायन्सेफॅलॉन. ठीक आहे, ज्याच्यामध्ये थॅलामस, देन तुमचा हायपोथॅलामस आणि इपिथॅलामस प्रेझेंट असेल. मी थोडासा कलर चेंज करतोय सो दॅट अजून त्याला डिफरन्शिएट करता येईल आपल्याला. तर इथे मी अगोदरच पार्ट काढून घेतो. ठीक आहे, चला दिस वन, वरती कर्ड पार्ट मी काढतोय सध्या, या पार्टला तुम्ही म्हणणार कॉर्पस कॅलोसम, आणि त्याच्या नंतर जो पार्ट असेल दॅट विल बी युअर, एक असा पार्ट असेल, आणि कारण आपण हा लॅटरल व्ह्यू बघतोय, एकाच साइडनी इतका व्ह्यू बघतोय, तर एकच व्हेंट्रिकल तुम्हाला इथे दिसणार, दुसरं व्हेंट्रिकल हे दुसऱ्या ब्रेन मध्ये असणार, तरी सुद्धा आपण इथे याला असं काढण्याचा ट्राय करू की हे दुसरं व्हेंट्रिकल. ठीक आहे, आता व्हेंट्रिकल चारही बघायचे आपल्याला, प्रत्येकाला आपण नाव देऊच. याच्यावरती मी असे थोडेसे गायरस सर्कस फोल्डिंग दाखवण्याचा प्रयत्न करतो. ठीक आहे, हे असं समजून घ्या की हे फोल्डिंग तुमच्या सेरेब्रम वरती प्रेझेंट असतील. ठीक, वेल या ठिकाणी ठीक आहे, इथे एक स्ट्रक्चर प्रेझेंट असेल विच इज इन फ्रंट ऑफ युअर पॉन्स फॉरवर्ड. ठीक आहे, आता हे एंटायर तुम्हाला कम्प्लीट लॅटरल व्ह्यू तुम्हाला ब्रेनचा दिसतोय. याच्यामध्ये व्हेंट्रिकल्स कुठे प्रेझेंट असतील ते मी तुम्हाला दाखवतोय. वेल दिस याला म्हणा तुम्ही, दिस इज फर्स्ट व्हेंट्रिकल अँड दिस इज युअर सेकंड व्हेंट्रिकल. त्याच्यामध्ये सीएसएफ प्रेझेंट असो असे हे व्हेंट्रिकल्स, पहिले दोन व्हेंट्रिकल्स. आता यांचं कनेक्शन, वेल याच्यामध्ये थोडस आता काय होईल, कट करावं लागेल त्याला. हे जे व्हेंट्रिकल्स असतील तर इट विल बी कनेक्टेड, हे दोन्ही मिळून एक ट्यूब येणार, आणि ती आता थर्ड व्हेंट्रिकल मध्ये इथे येणार. दिस इज युअर थर्ड व्हेंट्रिकल. पहिले दोन कळले तुम्हाला, पहिले दोन व्हेंट्रिकल्स कुठे प्रेझेंट असतील तर दीज आर प्रेझेंट इन सेरेब्रम, कारण हा वरचा पार्ट कुठला आहे, सेरेब्रमचा पार्ट. ठीक आहे, तिसरं व्हेंट्रिकल, आता हा जो पार्ट असेल याला काय बोललो आपण, डायएन्सेफॅलॉन. प्रत्येकाचे डिटेल्स आपण बघणार आहोत. लक्षात घ्या फक्त व्हेंट्रिकलची पोझिशन, मी त्यामध्ये जास्त इंटरेस्टेड आहे की व्हेंट्रिकल 4 मी नंतरही दाखवेल तुम्हाला, पण ते एक्झॅक्टली कशा पास होतात. तर आता ग्रीन कलरनी कम्प्लीट मी व्हेंट्रिकल्स कव्हर करेल. तर पहिले दोन व्हेंट्रिकल्स कुठे प्रेझेंट आहेत तर सेरेब्रम मध्ये, तिसरा व्हेंट्रिकल डायएन्सेफॅलॉन मध्ये. ठीक आहे ना, आता चौथा व्हेंट्रिकल, वेल यालाही कट करावं लागेल. ठीक आहे, तर चौथ्या व्हेंट्रिकलची ट्यूब अशी पास होईल. दिस ट्यूब पासेस थ्रू, सांगा आता मला कशामधून पास होतीये, इट इज पासिंग थ्रू युअर मिड ब्रेन. मिड ब्रेन मधून ही पास होतीये, आणि पॉन्स मध्ये गेल्यानंतर, सी हियर याला शॉर्ट घेतोय, इट एक्सटेंड्स इनटू सेरेबेलम. सेरेबेलम मध्ये फुट लाईक प्रोसेस दिसते तुम्हाला, एक्सटेंड झालेली दिसेल. कळालंय? सो दिस इज हाऊ, दिस इज थर्ड अँड दिस इज युअर फोर्थ व्हेंट्रिकल. म्हणजे हे 4 व्हेंट्रिकलची पोझिशन अशी असणार. पहिले दोन व्हेंट्रिकल, फर्स्ट अँड 2 व्हेंट्रिकल, दीज आर प्रेझेंट इन युअर सेरेब्रम. त्याला काय म्हणायचंय ते व्हेंट्रिकलच्या हेडिंग खाली पूर्ण डिटेल मध्ये आपण बघणार आहोत. थर्ड व्हेंट्रिकल हा कुठे प्रेझेंट असेल, हा डायएन्सेफॅलॉन मध्ये प्रेझेंट आहे. थर्ड व्हेंट्रिकल डायएन्सेफॅलॉन, आणि फोर्थ व्हेंट्रिकल हा पॉन्स आणि मेडुला. इनफॅक्ट सॉरी, हे मेडुला घ्यायचं होतं बरं का याच्यामध्ये. वेल सी, आता आपण काय बघू, जसं आपण अगोदर बोललो, आपण क्लासिफिकेशन बघितलंय पूर्ण ब्रेनचं, राईट. ब्रेन म्हटल्यापेक्षा ब्रेनचेच पार्ट, फोर ब्रेन, मिड ब्रेन, हाइंड ब्रेन, त्याचे सब पार्ट्स आपण बघितले.
आता त्यांचं लोकेशन कसं कसं असेल ते बघण्याचा आपण परत एक वेळा ट्राय करू, ठीक आहे ना. तर आता अॅनिमेशनच्या स्वरूपात आपण एक वेळा बघू. आता हे बघा, दिस इज स्पायनल कॉर्ड. येलो कलरचा हा स्पायनल कॉर्ड दिसतोय, त्याच्यावरती मेडुला ऑब्लोंगेटा. दिस इज युअर सेरेब्रम, त्याच्यावरती फोल्ड दिसत आहेत. इन शॉर्ट समजून घ्या, हे तुमचे सर्कस, डीप सर्कस दिसतात, जे की तुमच्या फोर ब्रेन आय मीन सेरेब्रमला काय करतील, सेपरेट करतील. नंतर इथे जो पार्ट दिसतो तुम्हाला, दिस इज युअर मेडुला ऑब्लोंगेटा, दिस इज पॉन्स, आणि त्याच्यावरती तुमचा मिड ब्रेन. दीज आर सेरेबेलम. हे जे ट्री लाईक स्ट्रक्चर्स तुम्हाला दिसतात, दीज आर सेरेबेलम, आणि दीज आर सेपरेटेड बाय मेडियन व्हर्मिस. क्लिअर. आता वेल, हे जे तुम्हाला नॉब दिसतो, हा नॉब दॅट इज ऑफ पिट्युटरी, म्हणजे तिथे कोण असला पाहिजे, हायपोथॅलॅमस प्रेझेंट असला पाहिजे. सो दिस इज द लोकेशन ऑफ डिफरंट पार्ट्स ऑफ युअर ब्रेन. तर याला परत एक वेळा तुम्ही बघा, हे सेरेबेलम, हे तुमचे सेरेब्रम, दिस इज युअर मेडुला ऑब्लोंगेटा, त्याच्या खाली स्पायनल कॉर्ड निघालाय, म्हणजे मेडुला ऑब्लोंगेटाचं एक्सटेन्शन म्हणजे स्पायनल कॉर्ड. देन इज सेरेबेलम. वेल, these are different. This is central sulcus. This is parieto-occipital centrus. I mean parieto-occipital sulcus. ठीक आहे ना. त्याच्यानंतर वेल कुठले पार्ट्स इतके याच्यामध्ये तुम्ही आता बघून घ्या. नेक्स्ट आपण अगोदरच सांगितलंय की वी आर फॉलोइंग द सिक्वेन्स ऑफ युअर एनसीआरटी. एनसीआरटी मध्ये अगोदर त्यांनी फंक्शन मेन्शन केले आहेत, म्हणून आपण सुद्धा याचे फंक्शन घेऊन घेऊ. इन जनरल आता ब्रेन मध्ये जितकेही पार्ट्स प्रेझेंट असतील, जितके काय सगळे फोर ब्रेन, मिड ब्रेन, हाइंड ब्रेन आणि त्याचे सब पार्ट्स, त्यांचे जे काय फंक्शन्स असतील, ऑब्व्हियसली ते सगळे फंक्शन कोणाचे असणार, ब्रेनचे असणार. मग इन शॉर्ट सगळ्या क्युम्युलेटिव्ह फंक्शन्स आपण बोलू की एकत्रित त्यांचे फंक्शन्स काय असतात. तर फंक्शन काय असणार, सेंट्रल, दिस इज कमांड अँड कंट्रोल सिस्टम. एनसीआरटी मध्ये लाईन दिली आहे, कमांड अँड कंट्रोल सिस्टम म्हणजे काय, की जे काय सेन्सरी इनपुट्स तुमच्या सेंट्रल नर्वस सिस्टम कडे जातील, तिथे त्यांचं इंटरप्रिटेशन होणार, तिथे अनालिसिस होणार, आणि अनालिसिस झाल्यानंतर रेग्युलेटिंग कमांड त्या पर्टिक्युलर इफेक्टर ऑर्गनला देणार. फॉर एक्झाम्पल, मला इथे पिंच झालंय किंवा चावलंय काही, तर मला काय इमिडिएटली रिस्पॉन्स वरती गेलाय, स्टिम्युलस वरती इंटरप्रिटेशन झालं आणि मला कमांड मिळाली की येस पिकअप युअर हँड. मग म्हणून आपण या ब्रेनला काय म्हणतो, कमांड अँड कंट्रोल सिस्टम. ठीक आहे. इट कंट्रोल्स व्हॉलंटरी मुवमेंट्स, ज्या आपल्या इच्छेने चालतात. आय एम रोटेटिंग माय हँड दिस वे नाव, सो दिस इज माय व्हॉलंटरी मुवमेंट. It is controlled by brain. Then the balancing of body. सेरेबेलमचा रोल असतो हा सेरेबेलम. आता मी उभा आहे किंवा आपण उभे असतो किंवा आपण रनिंग करतो, आपण पडतो का, नो, वी कॅन बॅलन्स अवर बॉडी इन व्हेरी वेल मॅनर, गुड मॅनर. सो दॅट फंक्शन इज ऑल्सो ऑफ युअर ब्रेन, दॅट इज पर्टिक्युलरली सेरेबेलम. नेक्स्ट, फंक्शनिंग ऑफ व्हायटली इनव्हॉलंटरी ऑर्गन्स. इनव्हॉलंटरी ऑर्गन्स म्हणजे कुठले, तुमचा हार्ट असेल, तुमचे गॅस्ट्रिक सिक्रेशन्स असतील, पेरिस्टाल्सिस असेल किंवा किडनी फंक्शन्स असतील, लंग्सचे फंक्शन्स असतील. All these functions are involuntary, which are governed by your brain, right? Next is thermoregulation. For example, hypothalamus. Hypothalamus is termed as thermostat of your body. Thermostat means what? तुमच्या बॉडीचं जे टेम्परेचर रेग्युलेशन असेल, that is controlled by your hypothalamus. Thermoregulation is the function of brain then. And hunger and thirst, again hypothalamus, म्हणजे ब्रेनचं फंक्शन झालं. Circadian rhythm ऑफ बॉडी, 24 आवर बायोलॉजिकल क्लॉक आपण ज्याला म्हणतो, बघू समोर आल्यानंतर उल्लेख करू त्याचा. नंतर एंडोक्राइन ग्लँड्स आणि ह्युमन बिहेवियर यांचं सुद्धा फंक्शन, इट इज कंट्रोल्ड बाय अल्टिमेटली युअर ब्रेन. देन देर आर सम अदर फंक्शन्स टू बी परफॉर्म बाय ब्रेन, दॅट इज युअर व्हिजन, बघणे, हिअरिंग, ऐकणे, स्पीच, बोलणे, मेमरी, इंटेलिजन्स, थॉट्स, इमोशन्स. हे सगळे जे काही इमोशनल पार्ट पर्टिक्युलरली ब्रेनचा हिप्पोकॅम्पस आणि अमायग्डाला म्हणजे लिम्बिक सिस्टम, लिम्बिक सिस्टमचा रोल याच्यामध्ये येणार. तर इन जनरल दीज आर द फंक्शन ऑफ ह्यूमन ब्रेन. क्लियर अप टू दिस? चलो आगे चलते फिर. ह्यूमन ब्रेन. आता ह्यूमन ब्रेन हा आपण बोलतोय, हा ह्यूमन ब्रेनचं लोकेशन कुठे आहे, तर इट इज प्लेस्ड इन अ क्रेनियल बॉक्स. ठीक आहे, किंवा ब्रेन बॉक्स आपण त्याला म्हणतो. सिम्पली स्कल म्हणा, क्रेनियम म्हणा, क्रेनियल बॉक्स म्हणा किंवा ब्रेन बॉक्स म्हणा, वन अँड सेम. तर हा कशामध्ये लोकेट केलेला आहे, क्रेनियल बॉक्स मध्ये. आणि हा क्रेनियल बॉक्स इट इज मेड फ्रॉम 8 बोन्स, 8 प्रकारच्या बोन्स पासून हा तयार झालाय. ठीक आहे ना. तर 8 बोन्स कोणते, एक असेल तुमचा हा फ्रंटल. ठीक आहे, हा फ्रंटल, हा परायटल, दिस इज युअर टेम्पोरल अँड दिस इज ऑक्सिपिटल. ऑक्सिपिटल 2 असतील, सॉरी ऑक्सिपिटल 1, फ्रंटल 1, 2 झाले, टेम्पोरल 2, 4, परायटल 2, 6 अँड 1 स्पिनॉइड अँड 1 एथमॉइड. म्हणजे इन ऑल इट इज मेड फ्रॉम 8 बोन्स. 8 बोन्स पासून तुमचा क्रेनियम तयार होणार. अँड इट इज व्हेरी टफ स्ट्रक्चर.
ठीक आहे ना, एकदम कडक स्ट्रक्चर आहे. का? बिकॉज अवर ब्रेन इज व्हेरी व्हायटल ऑर्गन एज वेल एज इट इज व्हेरी डेलिकेट. तर त्याला प्रोटेक्शन मिळावं. दॅट इज वाय इट्स अ शिल्ड. आउटर कव्हरिंग शुड बी व्हेरी टफ. सो इट इज मेड फ्रॉम युअर 8 टाइप्स ऑफ बोन्स. क्लिअर? आता आपण सांगितले दिस इज व्हेरी टफ. आवाज सुद्धा येतो बघा तुम्ही. आपल्याला नॉर्मली कुठली इजा होते का? नॉर्मल कंडिशन मध्ये म्हणतोय मी, ऍक्सिडेंटल कंडिशन सोडून, की ज्याच्यावरती खूप मोठा याला काय म्हणू आपण, दणका बसेल मोठा. ठीक आहे ना. मग इतक्या टफ स्ट्रक्चर मध्ये आपलं डेलिकेट ब्रेन याला प्लेस केलेलं आहे. मग प्लेस केलंय तर डायरेक्टली त्याच्यामध्ये प्लेस करणार का? नाही. कारण हा डेलिकेट ऑर्गन असल्यामुळे तो डायरेक्ट त्या कडक टफ पार्टच्या कॉन्टॅक्ट मध्ये येऊ शकत नाही. दॅट इज वाय युअर ब्रेन बॉक्स, दॅट इज क्रेनियल बॉक्स अँड ब्रेन, इट इज सेपरेटेड फ्रॉम सम लेयर्स. ते लेयर्स कशाने बनलेले असणार? दोज लेयर्स आर मेड फ्रॉम connective tissue membranes. These are simply connective tissue membranes, and these membranes are called as meninges. Let us see that. Meninges ला बघू आपण. So these are different meninges of your brain. आता सिंगल मेनिंग्स आणि प्लुरल त्याला म्हणणार आपण मेनिंजेस. 3 मेनिंजेस प्रेझेंट असतील. पहिला असेल तुमचा ड्युरा मॅटर, अप्पर मोस्ट, आउटर मोस्ट. हिअर मॅटर मीन्स मदर, अँड मदर इज ऑलवेज केअरिंग. मग हे आपल्या ब्रेनची काळजी घेतात म्हणून त्याला एक नाव दिले. इंग्लिश टर्म नाहीये, बट त्याचा मिनिंग इंग्लिश मध्ये मदर होतो. मॅटर. ड्युरा मीन्स ड्युरेबल, टिकाऊ. कोलेजन फायबरने बनलेला लेअर असेल, कोलेजन फायबर, दॅट्स वाय इट इज टफ, इलास्टिक. वेल, सेकंड लेअर युअर अरेक्नॉइड मॅटर. अरेक्नॉइड मॅटर म्हणजे हा वेब लाईक स्ट्रक्चर असेल, बघू आपण. अँड थर्ड इनर मोस्ट इज युअर पाया मॅटर. It is pia matter. These 3 connective tissue membranes separates your cranial box or your brain from cranial box. ठीक आहे. इथे बघा तुम्ही डायग्राम मध्ये बघू शकता, हे ह्युमन ब्रेन दाखवलाय आतमध्ये. दिस इज ह्युमन ब्रेन अँड विच इज सेपरेटेड. म्हणजे याला आपण कट सेक्शन घेतलाय आणि इथे झूम केलाय, त्याची मॅग्निफाईड इमेज इथे बघतोय आपण. तर इथे बघा तुम्हाला 3 लेअर दाखवलेत. एक पाया मॅटर, अरेक्नॉइड मॅटर, ड्युरा मॅटर. दिस इज युअर ड्युरा मॅटर. मी ते हे करतोय त्याच्या आतमध्ये दिस इज अरेक्नॉइड मॅटर अँड इनर मोस्ट इज पाया मॅटर. असे 3 लेयर्स आहेत, प्रोटेक्टिव्ह लेयर्स. वेल, आपण इकडे परत त्याला काढण्याचा ट्राय करू. सी, कन्सिडर करा की दिस इज युअर ब्रेन. हा तुमचा ब्रेन असेल. तर थोडस मागे पुढे होऊ शकेल. ठीक आहे ना. डायग्राम फार महत्वाची नाहीये, फक्त आपल्याला त्याचे लेयर्स मेनिंजेस समजून घ्यायचे. तर याच्यात वेगवेगळ्या कलर मध्ये आपण लेयर्स घेऊ याला. तर एक लेअर काढतोय मी. समजा हा फर्स्ट लेअर घेऊ. हा पूर्ण एंटायर ब्रेन, आणि हेच स्पायनल कॉर्ड मध्ये सुद्धा एक्सटेंड होणार. स्पायनल कॉर्ड आणि ब्रेन यांच्यामध्ये कॉमन मेनिंजेस प्रेझेंट असतील. ड्युरा मॅटर, अरेक्नॉइड मॅटर आणि पाया मॅटर. ठीक आहे. तर याला मी एक लेअर काढला असा वरतून. तर हा इनर मोस्ट लेअर आपण याला म्हणू. आणि याचा अजून सिम्प्लिफाईड फॉर्म आपण परत स्केच करू, म्हणजे अजून समजायला सोपं होईल. तर याला आपण म्हणू पाया मॅटर. ठीक आहे. किंवा याला बेटर वे मी काय करतोय, थोडीशी एक्सटेन्शन देतो बघा आतमध्ये. याला हे असे एक्सटेन्शन देतो. एक्सटेन्शनचा मिनिंग काय होईल की हा ब्रेनशी संलग्नित, ब्रेनशी टाइटली असोसिएटेड पार्ट असेल, म्हणून आपण त्याला थोडेसे विलायलाइक स्ट्रक्चर त्याला दाखवले. बिकॉज इट इज इनसेपरेबल पार्ट फ्रॉम ब्रेन. ठीक आहे. आता हा झाला तुमचा इनर मोस्ट. दिस इज कॉल्ड एज युअर पाया मॅटर. समजतंय? ब्रेन आणि ब्रेनच्या इमिडिएट कॉन्टॅक्ट मध्ये लगेचच ब्रेनला चिपकून असणारा म्हणजे पाया मॅटर. इंटरनल, इनर मोस्ट और इनर लेअर. क्लिअर आहे? कसं असणारा? दिस इज डेलिकेट, नाजूक असेल, वेल इलास्टिक असेल, ट्रान्सपरंट असेल. त्याच्या प्रॉपर्टीज इन शॉर्ट आपण लिहू. इट इज डेलिकेट, ट्रान्सपरंट, वेल असा पार्ट which is inseparable from brain. समजतंय? वेल, हा झाला इनर मोस्ट लेअर. सेकंड काढू आपण अरेक्नॉइड मॅटर. मी याच्यामध्ये स्पेस ठेवायची म्हणून थोडंसं याला वरतून घेतोय. हा सेकंड लेअर घेऊ आपण ग्रीन कलर मध्ये. आता याला थोडंसं आपण वेब लाईक स्ट्रक्चर काढू. याला आपण समजून घ्यायचंय, फक्त नेटवर्क लाईक स्ट्रक्चर मी इथे काढण्याचा प्रयत्न करतोय.
तर दिस वेव लाईक स्ट्रक्चर, दिस इज सेकंड पार्ट अँड दिस इज कॉल्ड एज अरॅक्नॉइड मॅटर. अरॅक्नॉइड मॅटर हा कसा आहे, मिडल लेअर. आणि हाऊ डज इट लुक, इट इज वेव लाईक और नेटवर्क लाईक स्ट्रक्चर, नेटवर्क लाईक, अँड इट इज व्हॅस्क्युलर. व्हॅस्क्युलर म्हणजेच काय, त्याच्यामध्ये काय प्रेझेंट असणार, ब्लड व्हेसल्स प्रेझेंट असणार. क्लिअर सर्वांना, ब्लड व्हेसल्स वुड रिमेन प्रेझेंट इन दॅट एरिया, दॅट्स व्हाय इट इज व्हॅस्क्युलर. थर्ड डायग्राम थोडीशी मागे पुढे, आता हे डायमेन्शन्स चेक नका करू, ठीक आहे ना, फक्त लेयर्स समजून घ्या. आता इथे इकडे जास्त स्पेस झाली, इकडे कमी झाली, इथे जास्त झाली आहे, फक्त फॉर सेक ऑफ अंडरस्टँडिंग. वेल, थर्ड लेअर मी थोडंसं वरतूनच घेतोय आता, दिस वन. आणि हा जो असेल याला म्हणायचं तुम्ही ड्युरा मॅटर. याला काय म्हणायचंय, ड्युरा मॅटर, ड्युरेबल मॅटर. आणि याला आपण कसं दाखवू आता, ठीक आहे चला मी अशा लाईनिंग दाखवून देतो. फायबर दाखवून देऊ आपण, कारण कशाने बनलेला आहे, कोलेजिन फायबरनी बनलेला आहे, म्हणून मी याला फायबरच्या स्वरूपात दाखवलं. दॅट्स ऑल राईट. आता ड्युरा मॅटर हा कसा आहे, इट इज टफ, फायब्रस and protective in function. ठीक आहे. आणि विच इज इन क्लोज कॉन्टॅक्ट विथ, ऑब्विसली याच्या वरचं स्ट्रक्चर कुठलं येणार, तुमच्या स्कलचं स्ट्रक्चर येणार. मग स्कलच्या कॉन्टॅक्ट मध्ये असणारा कुठला, ड्युरा मॅटर, आणि तुमच्या ब्रेनच्या कॉन्टॅक्ट मध्ये असणारा पाया मॅटर. क्लिअर आहे. वेल, तर आता मी याच्या वरती एक स्ट्रक्चर परत काढतोय, प्रोटेक्टिव्ह बोललो आपण याला, आणि वरती एक लेअर घेतोय मी, दिस इज युअर स्कल बोन, दिस इज स्कल बोन. अगेन इट इज वेव लाईक, ठीक आहे ना, दिस इज स्कल बोन. आता स्कलच्या वरती सुद्धा एक पार्ट प्रेझेंट असेल बघा, त्याला म्हणतो आपण पेरिओस्टियम. लिहूनच घेऊ आपण, कलर चेंज करू, रेड कलर मध्ये घेतोय आता मी. याच्यावरती सिंगल लेअर दाखवतोय, फक्त माहिती असावं म्हणून, नॉट नेसेसरी. तर याला म्हणायचं तुम्ही पेरिओस्टियम. आणि पेरिओस्टियमच्या वरती आता प्रेझेंट असतील तुमचे हे असे लाल तर नसतात निश्चित. वेल, ब्लॅक कलर, ब्लॅक दिसणार नाही, व्हाईट कलर घेतोय मी. समजून घ्यायचंय मी आता काय करणार आहे. तर हे मी काढले हेअर, आणि हेअर कशावरती प्रेझेंट असतील, स्किन. म्हणजे आउटर मोस्ट लेअर कशाचा असणार तुमचा आता, स्किनचा असणार. आपण इंटरेस्टेड कशामध्ये आहोत, इनफॅक्ट वी आर इंटरेस्टेड इन जस्ट 3 लेयर्स, पाया मॅटर, अरॅक्नॉइड मॅटर, ड्युरा मॅटर. आपण ऍडिशनल लेअर सांगितले की त्या स्कलच्या वरती सुद्धा पेरिओस्टियम, आणि त्याच्यावरती परत स्किन. तर इकडे बघू आपण आता, हा जो ड्युरा मॅटर दिसतोय तुम्हाला, ड्युरा आणि अरॅक्नॉइड मॅटर, याच्यामध्ये मध्ये स्पेस दिसते, मी इथेच नाव लिहितोय, त्याला म्हणायचं तुम्ही सब ड्युरल स्पेस. कुणाला म्हटले, ड्युरा मॅटरच्या बिलो ड्युरा मॅटर, आणि अबव अरॅक्नॉइड मॅटर, सब ड्युरल स्पेस. ठीक आहे. याच्यामध्ये जे फ्लुइड प्रेझेंट असेल, एरो करून मी इकडे दाखवतोय फ्लुइड, दॅट फ्लुइड इज सिरस फ्लुइड. कुठली फ्लुइड प्रेझेंट असेल त्याच्यामध्ये, सिरस. ठीक. नंतर हा अरॅक्नॉइड मॅटर, वेब लाईक स्ट्रक्चर, त्याच्या आणि पाया मॅटरच्या मध्ये स्पेस दिसते तुम्हाला. तर दिस स्पेस इज arachnoid space, subarachnoid space, and the subarachnoid space is filled with CSF, cerebrospinal fluid. ठीक आहे ना. आणि आतमधला आपण सांगितलं की पाया मॅटर विच इज डीपर इनटू द ब्रेन, म्हणजे विच कॅनॉट बी सेपरेटेड फ्रॉम ब्रेन, म्हणजे त्यांचे विलाय लाईक स्ट्रक्चर एक्सटेंड होतात ब्रेनच्या कॉर्टिकल रिजन मध्ये. दॅट इज युअर पाया मॅटर. ठीक. अजून याच्यामध्ये ऍडिशनल बघायचं झालं तर सी की हा जो अरॅक्नॉइड लेअर असणार, तर अरॅक्नॉइड लेअर पासून विलाय तयार होतील, आणि त्या विलायला आता मी सेपरेट लिहितोय. ते विलाय जे प्रेझेंट असतील अरॅक्नॉइड मॅटर मध्ये, त्याला म्हणायचं तुम्ही अरॅक्नॉइड विलाय. ठीक आहे ना. तर अरॅक्नॉइड विलाय कशासाठी असतील, टू इन्क्रीज द एरिया फॉर ऍब्झॉर्प्शन ऑफ सीएसएफ, कारण त्याला मॅक्झिमम सीएसएफ ऍब्झॉर्ब करून घ्यायचं आहे. कारण दी सब अरॅक्नॉइड स्पेस मध्ये सीएसएफ प्रेझेंट असेल तर त्याला ऍब्झॉर्ब तर करावं लागेल, बरोबर. तर ऍब्झॉर्ब करण्यासाठी त्याच्यामध्ये विलाय लाईक स्ट्रक्चर इज प्रेझेंट. आणि जो ड्युरा मॅटर असेल, तर ड्युरा मॅटर हा स्कल मध्ये वरती एंट्री करणार इन द फॉर्म ऑफ सेंट्रल व्हेनस सायनसेस, ज्याच्यामध्ये ब्लड प्रेझेंट असणार. शॉर्ट मध्ये जर बघायचं असेल तर आपण
त्याला ब्रीफ करू 1 मिनिट. सी हिअर, हा झाला तुमचा ड्युरामॅटर, समजून घ्यायचा फटाफट. हा झाला अरेक्नॉइड मॅटर अँड दिस इज युअर पायामॅटर. लक्षात घ्या. आता तुम्हाला अजून जास्त क्लिअर होईल. आणि इथे तुम्हाला मी दाखवतोय, इथे काय दाखवण्यात आहे, दिस इज युअर ब्रेन. आपण काय बोललो, हा जो पायामॅटर असतो तर दिस पायामॅटर इज एम्बेडेड, फसलेला आहे कुणामध्ये, ब्रेनच्या कॉर्टिकल रिजन मध्ये. आणि ही स्पेस मधली, या स्पेसला काय म्हटले होते तुम्ही, सब अरेक्नॉइड स्पेस. वेल, ही जी स्पेस होती याला म्हटलं होतं आपण सबड्युरल स्पेस. आणि आपण काय बोललो की अरेक्नॉइड मॅटर जो आहे हा सेकंड लेअर, दिस इज अरेक्नॉइड मॅटर, शॉर्ट मध्ये अरेक्नॉइड मॅटर अँड दिस इज युअर ड्युरा मॅटर. मी 2 वेळी समजून सांगायचा ट्राय करतोय तुम्हाला, ठीक आहे ना. आता हे याच्या इमिडिएट कॉन्टॅक्ट मध्ये वरती कोण असणार सांगा मला, वरती कोण असणार, स्कल. तरी स्कल मध्ये एंट्री केलेले जे असे फुग्यांसारखे स्ट्रक्चर दिसत आहेत, तर याला तुम्ही म्हणायचं सेंट्रल व्हेनस सायनस. ठीक आहे. आणि विच इज फिल्ड विथ ब्लड. त्याच्यामध्ये काय प्रेझेंट असणार आहे, ब्लड प्रेझेंट असणार आहे. क्लिअर. वेल, तर हे झालं इन शॉर्ट स्ट्रक्चर ऑफ युअर मेनिंजस. समजलंय सगळ्यांना, परत रिपीट करावं लागेल, नो नीड. परत बॅक स्लाइड वरती जाऊन थोडस रिवाइंड करून बघू शकता तुम्ही त्याला, किंवा यालाही बघा. आपण पुढे जाऊ आता. नेक्स्ट सेरेब्रोस्पायनल फ्लुइड. आपण सांगतोय की सेरेब्रम मध्ये सेरेब्रोस्पायनल फ्लुइड प्रेझेंट असते, ठीक आहे ना. तर सेरेब्रोस्पायनल फ्लुइड तिचं नेचर कसं, तर आपण ऑलरेडी सांगितलंय की सेरेब्रोस्पायनल फ्लुइड इट इज लाईक युअर लिम्फ. म्हणजे कॅरेक्टरिस्टिक जर लिहायचे झाले तर आपण काय बोलू त्याला, इट इज सिमिलर टू लिम्फ, असं लिहू आपण सरळ सरळ. दिस इज सिमिलर टू लिम्फ. लिम्फ कशी असते, अल्कलाइन. ऑब्विसली इट हॅज टू बी अल्कलाइन. अल्कलाइन इन नेचर, अल्कलाइन इन नेचर. म्हणजे पीएच कसा असणार याचा, पीएच मोर दॅन 7 असेल, पण फारशी स्ट्रॉंग अल्कलाइन नसेल हा, पण माइल्ड अल्कलाइन फ्लुइड ही प्रेझेंट असेल. आता ही सेरेब्रोस्पायनल फ्लुइड तयार कुठे होते, तर इट इज synthesized in choroid plexus. choroid plexus, plexus म्हणजे नेटवर्क, ठीक आहे. कोरॉइड प्लेक्सस मध्ये तयार होणार. तर हे कोरॉइड प्लेक्सस कुठे प्रेझेंट असतील, 2 टाईपचे कोरॉइड प्लेक्सस असतील बघा. एक असेल तुमचा अँटेरियर कोरॉइड प्लेक्सस, अँटेरियर कोरॉइड प्लेक्सस, and second is posterior choroid plexus. posterior choroid plexus. असे 2 नेटवर्क असतील, व्हॅस्क्युलर नेटवर्क्स, ब्लड व्हॅस्क्युलेचर तिथे जास्त प्रेझेंट असेल. तर या 2 प्लेक्ससेस मध्ये दिस सीएसएफ इज सिंथेसाइज्ड. याच्यापैकी अँटेरियर कोरॉइड प्लेक्सस हा कुठे प्रेझेंट असणार, तर इट इज प्रेझेंट इन युअर डायएन्सेफॅलॉन. डायएन्सेफॅलॉन. आणि पोस्टेरियर कोरॉइड प्लेक्सस हा प्रेझेंट असणार तुमचा मेडुला ऑब्लंगटा. जसं आपण सांगितलं की ट्रायंग्युलर स्ट्रक्चर जे की एक्सटेंड झालं होतं सेरेबेलम मध्ये ऍट द जंक्शन ऑफ पॉन्स अँड मेडुला. मेडुला आणि पॉन्सच्या मध्ये ते ट्रायंग्युलर स्ट्रक्चर आपण दाखवलं होतं, सेरेबेलम मध्ये त्याने एंट्री केली होती. तर त्या जंक्शनला हे पोस्टेरियर कोरॉइड प्लेक्सस प्रेझेंट असणार की जे सीएसएफ तयार करणार. वेल, आता ही कुठे कुठे प्रेझेंट असणार, सीएसएफ कुठे प्रेझेंट आहे, तर इट इज प्रेझेंट इन, लिहू आपण प्रेझेंट इन, आताच सांगितलंय आपण मेनिंजस मध्ये. कोणता पार्ट, सब अरेक्नॉइड स्पेस. सेकंड थिंग, वेंट्रिकल्स ऑफ ब्रेन, वेंट्रिकल्स ऑफ ब्रेन अँड स्पायनल कॉर्ड. अशा 3 ठिकाणी तुम्हाला सीएसएफ बघायला मिळेल. क्लिअर. वेल, नेक्स्ट फंक्शन्स. आता सीएसएफ चे फंक्शन काय, ऑब्विसली ब्लड ब्रेन बेरियर प्रेझेंट असतो, आपण बोललो होतो, ठीक आहे ना, जो की तुमच्या कॅपिलरीज आणि ब्रेन यांच्यामध्ये ऍस्ट्रोसाइट्स एक थिक लेअर तयार करतात. का, कारण ब्लड हे डायरेक्ट ब्रेन मध्ये एंट्री करू नये, किंवा ब्लडचे जे हार्मफुल कंपोनंट असतील ते ब्रेन मध्ये डायरेक्टली जाऊ नयेत, म्हणून देयर इज अ प्रेझेन्स ऑफ ब्लड ब्रेन बेरियर. तर मग न्यूट्रिशन तर प्रोव्हाइड करायला लागतील, ठीक आहे ना. तर न्यूट्रिशन प्रोव्हाइड करण्याचं काम कोण करतं, सीएसएफ. म्हणजे त्याचं पहिलं फंक्शन झालं न्यूट्रिशन. क्लिअर. नो डाऊट ब्लड सुद्धा असणार,
पण सीएसएफ सुद्धा त्याला न्यूट्रिशन प्रोव्हाइड करणार. सेकंड फंक्शन, आपल्या ब्रेनचं वेट किती आहे, किती बोललो आपण, सपोज मेल मध्ये 1400 ग्राम म्हणजे अराउंड 1.5 किलो 1.5 kg इतकं वजन जर डोक्यावर ठेवलं तर आपल्याला ते जाणवणार, ठीक आहे ना. पण आपल्याला ते जाणवतं का? नो. वाय? बिकॉज इन द ब्रेन देर इज अ प्रेझेन्स ऑफ, कुठे लिहिलंय मी, वेल देर इज अ प्रेझेन्स ऑफ सीएसएफ, cerebrospinal fluid present आहे, and that provides buoyancy to brain. म्हणजे असं समजा की ब्रेन त्या फ्लुइड मध्ये फ्लोट आणि फ्लोट होतोय म्हणून त्याचं वजन आपल्याला जाणवत नाही. मग buoyancy टू ब्रेन. क्लिअर आहे? ठीक आहे. म्हणून आपल्याला हे वजन 1400 ग्राम किंवा 1250 ग्राम जे असतं आपलं, तर इन्स्टेड ऑफ दॅट वी जस्ट फील 1. ग्राम मध्ये तुम्ही 180 to 200 ग्राम. फक्त आपल्याला किती जाणवणार वजन? 180 ते 200 ग्राम पर्यंत आपल्याला वजन जाणवणार. 1.5 किलोचं इतकं रिड्यूस करणार. कुणामुळे? प्रेझेन्स ऑफ सेरेब्रोस्पायनल फ्लुइड. थर्ड, इट ऍक्ट ॲज अ कुशन, आणि कुशन म्हणून काम करतो म्हणून इट ऍब्झॉर्ब्स मेकॅनिकल शॉक्स. आपण भरपूर उड्या मारतो, रनिंग करतो, जॉगिंग करतो, जम्प्स करतो, नाही का, त्यावेळी आपल्याला इथे धक्के बसणार. तर धक्के बसणार तर ते शॉक ऍब्झॉर्ब करण्याचं काम हे कुणाचं आहे? सीएसएफ. ऍब्झॉर्प्शन ऑफ मेकॅनिकल शॉक्स. आणि ब्रेनला हा ड्राय होऊ देत नाही. समजते तुम्हाला? ब्रेन जर ड्राय झाला तर त्याच्या टिश्यूज काय होतील? सेल्स डॅमेज होऊन जातील, मरतील, नाही का. मग ब्रेनचं हायड्रेशन कायम ठेवणे, त्याला हायड्रेटेड ठेवणे, म्हणजे त्याची वॉटर क्वांटिटी कमी न होऊ देणे, दॅट इज द फंक्शन ऑफ सीएसएफ. आपण लिहू, प्रिव्हेंट्स ब्रेन फ्रॉम डेसिकेशन. डेसिकेट म्हणजे ड्राय होणे, प्रिव्हेंट फ्रॉम डेसिकेशन. Clear? So this is the information about your cerebrospinal fluid, how it is synthesized, where it is present, and the functions of cerebrospinal fluid. Clear है?